हॅलो नमस्कार, मी संघवी. लोकमतमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आषाढी एकादशी झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी दिवशी गोव्यातल्या मार्शेल गावामध्ये चिखल कालो नावाचा उत्सव साजरा केला जातो. अगदी देवकी कृष्ण मंदिर म्हणजे भारतामधलं एकमेव असं दुर्मिळ देवकी कृष्ण मंदिर या मार्शेल गावात आहे आणि या मंदिराच्या प्रांगणामध्येच हा चिखल कालोचा जो उत्साह आहे किंवा ही जी अनेक वर्षांची परंपरा आहे, मला वाटतं शतको वर्षांची परंपरा आहे, ती इथं मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे करताना आपल्याला बघायला मिळतात आणि तेच पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. सध्या मी जिथं उभी आहे तो आहे मार्सेल इथल्या श्री देवकी कृष्ण मंदिराचा परिसर, जिथं शेकडो वर्षापासून ही अनोखी परंपरा जपली जाते. चिखल कालो म्हणजे काय तर चिखलात खेळण्याचा उत्सव. पण हा केवळ चिखलात खेळण्याचा कार्यक्रम नाही, तर हा उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण जिवंत करणारा, तसंच शेती, पावसाळा आणि धरणी मातेशी असलेलं नातं साजरं करणारा सोहळा आहे. असं मानलं जातं की बालकृष्ण आपल्या मित्रांसोबत चिखलात खेळत असत. त्याच बालपणीचं प्रतीक म्हणून दरवर्षी हजारो भाविक आणि तरुण या उत्सवात सहभागी होतात. सकाळी मंदिरात धार्मिक विधी, पूजा आणि भजनांनी उत्सवाची सुरुवात होते आणि त्यानंतर सहभागी अंगाला तेल लावून चिखलात मैदानात उतरतात आणि पारंपरिक खेळांची रंगत सुरू होते. तो आम्ही 11:30ला श्रीफल देवाला ठेवतो, सांगणी करतो आणि उत्सवाला सुरुवात करतो. देवा समई पेटवतो, त्याच्यानंतर समईची पूजा होते आणि त्याच्यानंतर भजनाला सुरुवात होते. ते 24 तास भजन चालते. मग दुसऱ्या दिवशी 11:30ला सगळे बालगोपाळ एकत्र होतात आणि गोपाळ गडी यारे गोपाळ ऐकारे मज गडी कोण कोण असं तिला यारे हा श्लोक म्हणून सगळ्यांना एकत्र करतात आणि तिथे मग सगळ्यांना कुंकू लावतात आणि त्याच्याने हरी विठ्ठल जय विठ्ठल हा नामघोष चालू होतो आणि तिथून येतात आणि इथे प्रदक्षिणा घेतात आणि मग देवळामध्ये आत प्रवेश करतात आणि समईला प्रदक्षिणा घालतात. समईला प्रदक्षिणा झाल्यानंतर ते 12ला भटजी पुजारी त्यांच्यावर तीर्थ शिंपडवतो. तीर्थ शिंपडल्यानंतर त्याच्यावर जे समईचं तेल असतं ते थोडं आम्ही काढून घेतो आणि दुसऱ्या तेलात घालतो आणि ते सगळे प्रसाद म्हणून त्याला लावून पटांगणावर जातात. आणि त्याच्यानंतर कोणी कोणी मानस केलेलं असतात, मी हे देणार ते देणार, ते सगळ्याचे ते वाटप सुरू होतं आणि त्याच्यानंतर खेळ करायला सुरुवात होतात. पहिला खेळ काय होतो, वॉर्मअप. कुठलाही खेळ करणार तर वॉर्मअप व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे तेल काढतात, म्हणजे 2 रांगा करतात आणि एकामेकाला तेल काढतात. तो एक खेळ होतो. त्याच्यानंतर हे आपले बाजू आहे ना, दंड, ते एकामेकाला मारायचं, म्हणजे तुझी बलाबल केवढा आहे असं बघू. तिसरा जो आहे तो बेडूक उड्या, म्हणजे एक बेडूक बसायचं त्याच्यावरून दुसऱ्याने बसायचं, असे रान होतं. तिसरा खेळ झाला. चौथा खेळ दोन्ही हाताने असं एकामेकाला धरायचं आणि असे थांबायचं आणि मांजर आणि उंदीर याचा खेळ, म्हणजे एक माणसाला पाठवतो, तो कसा जाणार त्याप्रमाणे पाठच्याने त्याला धरायचा आणि पकडायचा, हा खेळ होतो. त्याच्यानंतर एक राऊंड सर्कल होते आणि 2 मध्ये मुलांना घेतात, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधतो आणि एकाच्या हातात टाळ देतात. तो टाळ वाजवायचा, त्या टाळ्याच्या आवाजाने त्याला शोधून काढायचं, म्हणजे पकडायचं, असं खेळ असतो. त्याच्यानंतर बोकडे, म्हणजे आपले गोट आहे ना, बोकडे, म्हणजे ते एक माणसाला धरायचं आणि मुलांना पकडून ठेवायचं आणि त्याच्या हातात एक हे द्यायचं, कपडा, आणि ते ओढायचं. ते ओढता ओढता कोणाच्या कपड्यावर पडतो, आपलं जे असतं ना, ते एक खेळ होतो. त्याच्यानंतर रिंग करतात, म्हणजे 4-4 माणसांना बसवतात, त्यांना हातात धरून फिरवतात, असं, तो एक खेळ झाला. त्याच्यानंतर रस्सी खेच, दोन्ही साईड हे करून रस्सी खेच करतात, ते झालं. चेंडू फेक, चेंडू फेकामध्ये कोणी पकडला नाही तर त्याला उचलून या बाजूला आणायचं, असा हा खेळ असतो. त्याच्यानंतर धवळ, धवळ हा तुम्ही ऐकला असणार आज, ते तो या बाजून रे त्या बाजून, थोडे त्यामध्ये वल्गर शब्द असतात पण ते घ्यायला पाहिजे, त्याला मजा नाही. ते घेतले ते सगळे ऐकायला थांबतात पण आम्ही कुठे घेत नाही, पण तिथेच घेतो, कारण ते घेतलं तरच त्याला ती मजा आहे, असं आहे. आणि हा चिखल काल्याचा पाठ आहे म्हणून तो करतो आपण. एरवी कुठे कोण काही करत नाही, पण तो चिखल काल्याला पुरातन हे चाललंय, आम्ही कोणी हे केलं नाही. आज त्यात 1, 2, 3 एक्स्ट्रा घालतात आम्ही, मग मजा यायला पाहिजे असं. आणि मग आपला नवरा बायको यांचं हे होतं, मिलन होतं. तिथे डान्स हे ते सगळं करतात, शेणाई वाजवतात, हे सगळं असतो. मिलन झाल्यानंतर मग दहीहंडी फोडतात. दहीहंडी फोडल्यानंतर सगळे दही आपलं तोंडाला लावून घेतात, म्हणजे प्रसाद म्हणून सेवन करतात. मग जय गोपालकृष्ण राधाकृष्ण म्हणत जय विठ्ठल विठ्ठल पुन्हा एक परिक्रमा करतात आणि त्याच्यानंतर आंघोळ करायला सगळे जातात. आंघोळ करून सगळे देवळात येऊन पुन्हा देवाची आरती होते. आरती झाल्यानंतर जो काय आमचा इत्तान, म्हणजे जमा खर्च आहे, तो आम्ही वाचतो. त्याच्यानंतर सांगणं घालतो आणि प्रसाद वितरण होऊन सगळे आपापल्या घरी जाऊन
विशेष म्हणजे हा उत्सव केवळ स्थानिकांपुरताच मर्यादित नाही, तर देशभरातून अनेक पर्यटक ही अनोखी परंपरा अनुभवण्यासाठी इथं येतात. गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचं हे एक जिवंत प्रतीक मानलं जातं. आपण पाहिलं की जल्लोषात हा आनंदोत्सव साजरा केला गेला. आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, काय सांगाल, आजचा हा चिखलकालोचा जो उत्सव होता, तुम्ही पारंपरिक पद्धतीने इतके वर्ष सेलिब्रेट करताय, काय अनुभव असतो दरवेळी? मी प्रेमानंद नाईक, माझा जन्म इथलाच आणि मी आज 69 वर्षांचा बाल आहे. तर सांगायचं म्हणजे मी माझ्या लहानपणापासून हा चिखलकाला बघतोय, इकडं खेळतोय. माझी आज तिसरी पिढी म्हणजे माझा मुलगा, माझा नातू, आम्ही सगळे ग्राउंडवर असतो. सांगायचं म्हणजे या चिखलकाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे. आम्ही असा एक दृष्टिकोन आहे सर्वसामान्य लोकांचा की इथं जे खेळतात त्या कुणाच्या ना कुणाच्या रूपात गोपाळ कृष्ण तो रूपात तो खेळतोय. त्यामुळं एक वेगळं म्हणजे आध्यात्मिक म्हणू किंवा दैवी म्हणू असं काहीतरी एक रिलेशन निर्माण झालेलं आहे की कृष्ण खेळतोय तर त्या मातीत आपण पण जायचं, ती माती कपाळाला लावून घ्यायची आणि तो एक वेगळा आनंद असतो. सांगण्यानं तो अनुभव येत नाही, त्यासाठी आपल्याला मैदानावर यावं लागेल. आणि तो अनुभव आता मागच्या 60 वर्षापासून आम्ही घेत आहोत. आता पुढच्या वर्षी मला 60 वर्ष होत आहे आणि तो अनुभव आजपर्यंत एकही दिवशी मी गैरहजर आलो नाही या चिखलकाल्याला. आम्हाला पहिले वडील आणत होते लहान असताना, मग आम्ही जेव्हा स्वतः यायला लागलो आणि आजपासून आमची मुलं पण येतात खेळायला. समस्त देशान एक देऊळ, जय देवकी कृष्णाचे देऊळ, आणि थंय आम्ही कल्चर म्हणजे आम्ही म्हणतात की आवर बॉडी अँड इज लिंक टू द मड, फेथ अँड द सोल, अँड द मड इज समथिंग विच वी नीड टू कनेक्ट. आणि हांव सदांच म्हणटा आमकां सवय जाल्या भायले जागे पळप, स्पेना सारकेल्या जाग्यार बसप, टोमाटांनी खेळप आणि टोमाटिनो म्हणून व्हडले सेलिब्रेट करप. आणि हांगा आमची स्वताच्या मातये कडेन जो आमी मोग आसपा जाय आणि आमचे कंटिन्युअस रिलेशन आसपा जाय, फुडल्या पिढीक आमच्या कळपाक जाय आणि ट्रेडिशन फुडें व्हरपाक जाय, जाल्यार हो उत्सव करप हो खूप महत्वाचो आशिल्लो. तर इथं आपण बघितलं तर ही जी मुलं आहेत, अगदी तरुण वर्ग जो काही चिखलामध्ये बाकलेला आहे तो आपल्याला दिसतो. आपण त्यांचा सुद्धा अनुभव घेऊयात. काय सांगशील, आज चिखलकालो आहे आणि तुम्ही सगळी मुलं, मी आता बघितलं इतकी मस्ती आणि दंगा मजा करत होता, तर काय अनुभव आहे तुझा एकंदरीत? हांव पयली फावट येयला हांगसर, म्हाका केन्ना खबर नाशिल्लें. जाता म्हूण खबर आशिल्लें, बट हांव फ्रेंड्सां वांगडा पयली फावट येयला आनी खूब बरें दिसलें. येवन देवळान गेलो, देवळाच्यान भायर ती खेळटालीं सगळीं जाण, मागीर दही हंडी जाली थंय. सो खूब बरो आशिल्लो एक्सपिरियन्स आज पर्यंत. मुखार होवपाचें कशें आसता तें. तू माशेलाच ना? ना, माशेलाचो नांव वास्कोच्यान. हय, वास्कोच्यान तू आंचोरेला. हय, खेळपाक लागून चिखल. सो फर्स्ट टायम एक्सपिरियन्स आशिल्लो, बरो जाला अजून पर्यंत. पळोवया मुखार कशें जाता तें. परंपरा, श्रद्धा, शेती आणि श्रीकृष्णाच्या बाललीलांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर गोव्यातील चिखलकालो उत्सव नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. कॅमेरामन सौरभ मगरसह मी संघवी राजवर्धन, मार्सेल, गोवा.